शेवटपर्यंत बघा, लय धम्माल येणार आहे. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल मात्र माझा सबस्क्राईब करू विसरू नका. वजन पडला. होळी म्हणजे जिवंत झाड असतं, पण ते झाड काही जाळलं जात नाही, तर त्या झाडाला थोडंसं गवत गुंडाळून ते जाळलं जातं. मी सुद्धा टिक्का लावला. होळी म्हणजे गारानं व्हायस ना. आज जी काय होळी उभी केलेली आहे साजरी करत असताना काय चूक अपराध झाली असेल ती माफ करून घे. यांचा काय पुजारी म्हणून आम्ही जो नारळ तुझ्या चरणाशी ठेवलेला आहे तो मान्य करून घे. आणि सर्वांना सुखी समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करून त्यांचा काय नोकरी व्यवसाय धंदा असेल तो उत्तम प्रकारे पार पाडून सर्वांची रखवाली कर आणि सर्वांचा बरा कर. आमच्या गावात वेगवेगळ्या वाड्यांची वेगवेगळी होळी असते. आणि आता एक होळी झाली बघायला मिळाली आपल्याला, आणि आता तर्येवाडीतली होळी आपण बघूया. गावात म्हणजे आमचा जो भंडारवाडा आहे ना, त्या भंडारवाड्यात वेगवेगळ्या वाड्या आहेत. तर्येवाडी आहे, तोडणकरवाडी आहे. आता एक आपण होळी पाहिली आणि आता दुसरी तर्येवाडीतली बघूया. ते येत आहेत खाली होळी घेऊन. चल 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 चल. ए माकडा, ए माकडा.
झालं संपला. झाली होळी, झाली होळी झाली. माझं लक्ष नव्हतं. चला. हो काय आजच जाणार. हो आजच जाणार. परत पुढच्या सणाला. होळी पुरणाची पोळी म्हणजे होळीला जर आपण पुरणपोळी नाही केली तर मग काहीतरी कमी वाटणारच ना. तर आज आम्ही पुरणपोळी करतोय मस्त. आणि अश्विनी तयारी करते. सकाळपासून आईची तयारी चालू आहे. आईने आधीच चण्याची डाळ भिजत घातली होती. अश्विनी बनवतीये पुरणपोळी. आता तिला मी मदत करायला जाते. चला अश्विनी, हे काय करते तू? आईने सकाळीच चण्याची डाळ भिजत ठेवली होती आईने. आणि आता हे काय केलं तू? अच्छा, चण्याची डाळ तू बारीक केली. हा म्हणजे 4 शिट्ट्या काढलास ना. मी सांगितलं होतं 4 शिट्ट्या काढायला. 4 शिट्ट्या काढल्यानंतर मग ते म्हणजे हे स्मॅश झालं ना चांगलं. गुठळ्या नाही राहिल्या त्याच्यामध्ये. मग आता गुळ तेवढंच घेतलं काय? मग हा मग ते पहिल्यांदा असं पातळच होतं असं दिसतं. आणि हळूहळू हे मग पुरण मग असं घट्ट होईल. हा बरोबर बरोबर. पण तू काय केलं मग? ती डाळ कशाने बारीक केली? कशाने बारीक केली? पुरण यंत्राने डायरेक्ट? कधी केलं एवढं? मला पण नाही बोलवलं तू. तुला जास्त कष्ट नाही घ्यावे लागले. लगेचच ते झालं ना पातळ. हा डाळ शिजलेली होती त्यामुळे ते लगेच बारीक झालं. पीठ झालं त्याचं म्हणजे चण्याच्या डाळीचं. याच्यामध्ये ती डाळ टाकून अश्विनीने अशी पेल्यानेच केलीस काय ग? हा गरम गरम होती. अश्विनीने गुळ टाकला तर एकदम पातळ झालं होतं. मी म्हटलं आता हे पुरणाचं काय होत आहे काय माहिती. आता पण बघा घट्ट घट्ट होत चाललंय. आता ते झालं. त्याला आता असा गोळा होणार तो. आता अश्विनीने चण्याची डाळ बारीक केल्यानंतर गुळ सुद्धा बारीक केलेला आहे. अख्खा गुळ टाकला तर त्याच्या गुटळ्या होणार. पण आता हे घट्ट कधी होतंय वाट बघते गो. कधी होतंय घट्ट? आई बनवते. आईची पद्धत वेगळी आहे आणि आता अश्विनीची पद्धत वेगळी आहे. आमची पद्धत वेगळी आहे. गोळा कधी होतोय वाट बघतोय. झालं ना घट्ट? थोडस चमचा उभा राहिला. झालं. चला चमचा उभा राहिला. पीठ झालं म्हणून किती घेतलं पीठ? अर्धा किलो. अश्विनी चांगलं मळते. हे मळणं पण चांगलं महत्वाचं आहे. पुरणपोळी लाटूचे म्हणजे सगळ्यात भारी काम. वाव.
पिठामधला फरक बघ, कशी टम्म फुगली पुरणपोळी मस्त. मग त्याचं तूप लावायचं जरा तुझे. किती छान. बारीक घ्यायचं आमच्या बाबा, जास्त नको लाव. होळी रे होळी, पुरणाची पोळी मस्त सॉफ्ट पुरणपोळी. आणि असं ना मला दुधामधून खायला आवडतं छान असं. मस्त मस्त मस्त. स्वतःला शाबासकी देते कारण मी पण मदत केली ना. छान छान पुरणपोळी खायला या.